पुढे बाळा. फंक्शन ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर प्रॅक्टिकल नंबर 27 बघत आहोत आपण. याच्यामध्ये बघा सगळे बाकीचे डायग्राम बघा. हा सप्लाय येतोय, सप्लाय इकडं चालला आहे, येतोय करंट, येतोय जातोय. ओके, म्हणजे हा सप्लाय येतोय, सप्लाय सरळ जातोय. याला काय केलं, एक आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरलं. कोणतं ट्रान्सफॉर्मर? स्टेप अप. म्हणजे व्होल्टेज स्टेप अप होतोय, म्हणजे याचा अर्थ करंट स्टेप डाऊन होतोय. मग करंट स्टेप डाऊन होतो आता, आणि स्टेप डाऊन केलेल्या करंटनी तिथं लावायचं ॲमीटर. ॲमीटर काय करेल? करंट मोजेल. ॲमीटर काय करेल? करंट मोजेल. आणि कमी रेंजच्या ॲमीटरनी आपण जास्त करंट मोजू. उदाहरणार्थ ट्रान्समिशन लाईन आहे. आता ट्रान्समिशन लाईनमधून शेकडो ॲम्पियर करंट फ्लो होतो. किती? 100 शेकडो ॲम्पियर करंट फ्लो होतो. मग तिथं आपलं 100 ॲम्पियरचं ॲमीटर असेल का आपल्याकडं? नाही. तुम्ही क्लिप ऑन मीटर वापरता. क्लॅम्प ऑन मीटर किंवा क्लिप ऑन मीटर, क्लॅम्प ऑन मीटर म्हणतात बऱ्याच ठिकाणी, ते वापरता. पण त्याला बी लिमिटेशन आहे. हजारो ॲम्पियरचं करंट कोण मोजणार आहे? तर मग अशा वेळेस तिथं सिटी वापरतो आपण. काय वापरतो? सिटी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. काय काम असतं करंट ट्रान्सफॉर्मरचं? इट मेजर हाय व्होल्टेज करंट. हाय व्होल्टेजचा जास्त रेटिंगचा करंट मोजणं. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आहे? तिथं असतो एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, आणि तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो? त्याला काय करतो? स्टेप डाऊन करतो. कशाला? करंटला स्टेप डाऊन करतो, व्होल्टेजला स्टेप अप करतो. म्हणजे तिथं आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरतो. म्हणून सिटी नेवर ओपन सर्किटेड. सिटी आपण ओपन सर्किट करू शकतो का? नाही. का नाही करू शकत? कारण हे स्टेप अप वर्क करत असतं, आणि आधीच हाय व्होल्टेज असतं, त्याच्यात पुन्हा स्टेप अप केलं आहे तर काय होईल? एकदम जास्त व्होल्टेज येईल. आणि हवा जरी असेल तरी त्याला स्पार्कमध्ये ते डिस्चार्ज करण्याचं काम करेल. म्हणजे ओपन जरी ठेवलं तर हवेतून डिस्चार्ज होईल, स्पार्क होईल, आणि ट्रान्सफॉर्मर जळेल. येतं लक्षात? त्याच्यामुळं त्याला ओपन सर्किट ठेवत नाहीत. चला आता आपण सर्किट डायग्राम बघू. बघा सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय दिलं रे? सिंगल फेज सप्लाय. ओके, विथ ICDP स्विच. आता ICDP स्विच नाही, पण साधं स्विच आपण वापरतो. त्याच्यानंतर सिंगल फेज व्हेरियाक बघा, सिंगल फेज व्हेरियाक. तर हे आहे सिंगल फेजचं व्हेरियाक, ज्याचा सप्लाय रेटिंग किती आहे? 0 व्होल्ट ते 270 व्होल्ट आहे. त्याच्यानंतर आपण लावलं 0 to 20 ॲम्पियरवालं ॲमीटर. आपल्याकडे 0 to 20 आहे, परंतु आपला करंट रेटिंग हा कमी आहे, म्हणून आपण 0 to 5 ॲम्पियरवालं घेतलं आहे. ओके, तर हे सिरीजमध्ये कनेक्ट केलं. पहा सप्लाय आला आहे अशा पद्धतीने, आणि हे नंतर पुढं गेलं आहे. ते बघा, हे ॲमीटर आहे ते बघून घ्या. 0 to 5 AC आहे, MI टाईप आहे. त्याच्यानंतर आपण वापरलं सिटी. काय वापरलं? सिटी करंट ट्रान्सफॉर्मर, ज्याची रेटिंग किती आहे? 5. तर पहा 5 ॲम्पियरची रेटिंग आहे. म्हणजे इथं हे तुमचं कॉमन टर्मिनल, त्याच्यानंतर हे वेगवेगळे व्होल्टेज रेटिंग आहे. ओके, तर आपण हायेस्ट व्होल्टेजला दिलं आहे, तर आपण कमीला घेऊ शकतो. येतं लक्षात? तर अशा पद्धतीचं आहे. इथं ही सप्लाय कंटिन्यू येईल. याला इथं काय होईल? करंट फ्लो झाल्याच्या नंतर स्टेप अप प्रिन्सिपलनी व्होल्टेज वाढेल, पण करंट काय होईल? कमी होईल. मग समजा इथं 10 ॲम्पियर असेल, इथं 1 ॲम्पियर येईल, म्हणजे 10 पट करंट कमी होतं आहे. आणि कमी रेंजच्या ॲमीटरने आपण जास्त रेंजचं काय बघू शकतो? करंट मोजू शकतो. हा प्रिन्सिपल आपल्याला बघायचा आहे. लोडसाठी आपण काय वापरलं आहे? एक रेओस्टॅट वापरलं. लोडसाठी काय वापरलं? रेओस्टॅट वापरलं. येतं लक्षात? चला ॲटो ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय. ॲटो ट्रान्सफॉर्मरला सिरीजमध्ये एक ॲमीटर कनेक्ट केले. त्याच्यानंतर त्याच्या सिरीजमध्ये काय घेतलं आहे? सिटी घेतलं आहे. या सिटीची रेटिंग आहे 100:5 वाली, म्हणजे त्याचा रेशो किती येईल? 20 येईल. तो सप्लाय आपण लोडला दिला आहे, लॅम्प लोडला. हे लॅम्प लोड कनेक्टेड आहे, आणि त्याच्या सिरीजमध्ये काय लावलं आहे? हे रिटर्नला दिलं आहे. हे रिटर्नला दिलं आहे, म्हणजे प्रायमरी साईडचा सप्लाय बघा. सिरीजमध्ये ॲमीटर रिटर्न, ॲमीटर दिलं आहे लोडला, आणि लोड रिटर्न बॅक टू ॲटो ट्रान्सफॉर्मर. आता सेकंडरीला काय केलं आहे? सेकंडरीला दिलं आहे ॲमीटर. ओके, सेकंडरीला ॲमीटर लावलं आहे. कसं लावलं आहे? सिरीजमध्ये लावलं आहे. तर हे पहा, सिरीजमध्ये एक लॅम्पसुद्धा लावला आपण.
मग त्याची इंटेन्सिटी आपल्याला चेकआउट करता येईल, व्हॅरी करता येईल. नाही लावलं तरी चालतं आहे. हे ट्रान्सफॉर्मर स्टेप अप प्रिन्सिपलवर वर्क करतं आहे. व्होल्टेज स्टेप अप होतं आहे, 20 टाईम स्टेप अप होतं आहे आणि करंट काय होतो 20 टाईम स्टेप डाऊन होतो. म्हणजे प्रायमरीला व्होल्टेज जर आपण 100 व्होल्ट दिलं तर सेकंडरीला किती येईल 2000 येईल. ओके, त्याच्यामुळे हे ओपन सर्किट कधीच ठेवायचं नाही. ओपन सर्किट ठेवलं की त्याला काय होईल, स्पार्क होईल ते. ओके, त्याच्यामुळे ते ऑलवेज कनेक्टेड विथ ॲमीटर अशा पद्धतीने पाहिजे. ठीक आहे, 1 मिनिट मॅन्युअल घ्या रे. त्याचं कनेक्शन सांगतो मी आता, स्पेसिफिकेशन बघा. प्रॅक्टिकल नंबर 26. ज्या पद्धतीने आपण ॲटो ट्रान्सफॉर्मरचं प्रॅक्टिकल बघितलं त्याच्यानंतरचं हे प्रॅक्टिकल आहे फंक्शन ऑफ सिटी. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, A1ची रिडिंग घेणार आहे. म्हणजे या ॲमीटरची रिडिंग घ्यायची आपल्याला. याच्या रिडिंग घ्यायच्या. समजा 5 ॲम्पियर आलं, 4 ॲम्पियर आलं, 3 ॲम्पियर आलं, 2 ॲम्पियर आलं. त्याच्या 20 टाईम्स सेकंडरीची रिडिंग कशी येईल, कमी येईल. ओके, 20 टाईम्स कमी येईल. आणि कशावर डिपेंड करतं, आपण लोड किती घेतो आहे त्याच्यावर डिपेंड करतं. एक बल्ब ऑन केला तुमची रिडिंग, करंटची रिडिंग वाढेल. ओके, आणि ऑफ केला तर करंट रिडिंग कमी येईल. अशा पद्धतीने ह्या 4 रिडिंग घ्यायच्या. त्याच्यानंतर ॲमीटर 2च्या रिडिंग घ्यायच्या आणि I1/I2चा रेशो काढायचा. I1/I2. तर आपला I1/I2चा रेशो किती आहे 20 आहे आणि त्याच्यावरून ॲक्च्युअल करंट काढायचा. तर अशा पद्धतीचं हे आहे. उदाहरणार्थ 1 मिनटं पेन घ्या रे. उदाहरणार्थ पहिली एक रिडिंग घेऊ आपण 5 ॲम्पियरची. ओके, जी आपली पहिली रिडिंग आली होती 5 ॲम्पियरची ही रिडिंग म्हणजे ही किती असेल, 0.25 ॲम्पियर असेल. ओके, याच्या 20 टाईम लेस. मग सिटी रेशो किती येईल 5/25 किती येईल, हे 20 येईल. मग 20 गुणिले I2 0.25 म्हणजे किती येईल 5 ॲम्पियर. पुन्हा समजा 4 ॲम्पियरची रिडिंग घेतली. 4 ॲम्पियरची घेतली तर किती येईल, इथं 0.2 ॲम्पियर येईल. मग 4/0.2 करा रे. 4/0.2 तर हे येईल 20 येईल. मग 20 गुणिले 0.2 इज इक्वस टू 4 ॲम्पियर. अशा पद्धतीच्या तुम्हाला रिडिंग घ्यायच्यात. ओके, बाकी रिडिंग तुम्ही घ्यायच्यात. ओके, तर इथं काय लक्षात येतं आहे, 1 मिनटं. सिटी म्हणजे काय, करंट ट्रान्सफॉर्मर. मोठमोठ्या ट्रान्समिशन लाईनला हजारो ॲम्पियरचा करंट येतो आहे. तो हजारो ॲम्पियरचा करंट आपण अशा छोट्या सिटीने कॅल्क्युलेट करू शकतो. 20 पट करंट आपला कमी होतो आहे, स्टेप डाऊन होतं आहे. तर त्याच पद्धतीने हजारो ॲम्पियरचा करंट कुठंतरी शेकडो ॲम्पियरमध्ये कन्वर्ट केला जाईल. उदाहरणार्थ 20,000 ॲम्पियर करंट आला तर सेकंडरी साईडला किती येईल 1000 येईल, 20 पट कमी येईल. ओके, आणि 1000 ॲम्पियरचा असेल तर सेकंडरीला किती येईल 50 ॲम्पियर येईल. आणि हे 50 ॲम्पियर वगैरे आपण याने मोजू शकतो. कशानं, क्लिप ऑन मीटरने. पण तिथं आपण स्पेशल सिटी वापरतो. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर. तर अशा पद्धतीची सिस्टीम आहे. येतं लक्षात.